आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त झेप फाउंडेशन पुणे व मानव धर्म फाउंडेशन यांच्या वतीनं सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बंधू भगिनींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। 1 मे रोजी झेप फाउंडेशन पुणे व महाराष्ट्र राज्य मानव धर्म फाउंडेशन यांच्या वतीनं समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांचा श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम अंबामाता मंदिराजवळ कात्रज पुणे इथं सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये फाउंडेशनच्या वतीनं सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक व्यक्ती हा विविध घटकातील जसे की आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पत्रकारिता व इतर आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करून लोकांना सेवा देणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान करून त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल देऊन कौतुकाची थाप देणं गरजेचं असतं। या उद्देशाने झेप फाउंडेशनच्या वतीनं असे सामाजिक उपक्रम व कार्यक्रम घेतले जाते जेणेकरून त्या कर्तृत्ववान व्यक्तीचा आदर्श घेऊन समाजातील इतर घटक व युवा पिढी समाजकार्याच्या मार्गाने व एकमेकाला मदत करण्याची त्यांच्यामध्ये भावना जागृत व्हावी व खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला खरोखरच मदतीची गरज आहे त्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य हे मानवाच्या हातून घडावं। या उद्देशाने समाजातील कर्तृत्ववान बंधू भगिनींना पुरस्कार सन्मानपत्राच्या स्वरूपाने त्यांचं कौतुक करतो। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी तहसीलदार सामाजिक कार्यकर्ते शिरीष सपकाळ सर, तसेच मानव धर्म फाउंडेशनचे मधुसूदन कोरेकर, डॉक्टर दिनेश रंगरेज, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश सहसचिव, पोलीस तपास क्राईम रिपोर्टर, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी, बाळकडू सेवाशक्ती पत्रकार कांताभाऊ राठोड, श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रमच्या अध्यक्षा सीमाताई, तसेच सामाजिक कार्यकर्ते व झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष चेतनभाऊ शर्मा, विठ्ठल माने, हडपसर विधानसभा अध्यक्ष दत्ताभाऊ जरांडे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते, सुखकर्ता सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव संजय कारंडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप खिलारे व इतर मान्यवर तसेच विविध घटकातील सामाजिक कार्यकर्ते बंधू भगिनी यांना सन्मानपत्र वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख मान्यवर तसेच विविध घटकातील सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले मनोगत आपल्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन दत्ताभाऊ जरांडे यांनी केले। आपण काय करतो की ज्या लोकांचं खरोखर समाजाप्रती काहीतरी त्यांनी आपलं समाजकार्यासाठी काहीतरी महत्त्व दिलेलं, आपलं काहीतरी व्यर्थ केलेले, वेळ खर्च केलेला आहे, बरीचशी माहिती त्यांनी ती खर्च केलेली आहे, अशा लोकांना आपण या ठिकाणी निवडून सन्मानित करणार आहोत आणि त्यांना आपण एक प्रेरणा देणार आहोत की आम्ही ॲक्च्युली त्यांचे ऋण आहे या समाजासाठी की ते एवढं काम करतायत। आणि आता या सीमा मॅडम आहेत, गेल्या आता 25 वर्षापासून वृद्धाश्रम चालवत आहेत, फार क्रिटिकल प्रसंगातून ते काम करत आहेत। त्याचबरोबर आमचे दारोडकर सर आमचे जे वेगवेगळी कामं जे करतात त्याचप्रमाणे गेले 20 वर्ष आले आमचे दारोडे गोरेकर सर हे देखील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात। त्याचप्रमाणे ते जगताप बोंडरे सर आहे, इंगळे सर आहे, याचे देखील फार मोठे वेगवेगळे काम आहे। इंगळे सर यांनी त्या गोंधळ धावड्याच्या परिसरात एक शाळा निर्माण करून पोलीस खात्यात येऊन त्यांनी सेवा केलेली आहे ठिकाणी। हे यांनी एकत्र येऊन जे गोरगरीब शेतकऱ्यांचे मुले त्यांना खरं शिक्षणापासून वंचित झालेले अशा लोकांना शिक्षण मिळावं, त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या ठिकाणचे आता अतिशय अथक प्रयत्न आहेत। त्यासाठी त्यांना देखील आपण ते सन्मानित करतो। आणि तिघांनी देखील पोलीस अधिकारी म्हणून 40 वर्ष पोलीस खात्यात सेवा केली, पण अजून देखील ते काम चांगलं करतात। रवी सर आलेले, रवी सरांचे समाजाप्रती भरपूर चांगलं काम आहे। पालखी आली, लोकांना पाणी मिळते का नाही, बसायला जागा मिळते का नाही, अशा प्रसार माध्यमातून ते लोक एकत्र आणतायत। व्यवहार करण्यात काय अडचण आहे का, बाबाची सेवा मिळते का, असे रवी सर आहेत। त्यानंतर आमच्या 2 मॅडम आले, वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक काम करतात, त्यांचे देखील फार योगदान आहे समाजाप्रती। आणि या सर्व इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माननीय दत्ताभाऊ जरांडे सरांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलत। नमस्कार, प्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व आपल्या कामगार दिनाच्या खूप खूप
शुभेच्छा. या समाजसेवकांचा सन्मान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सत्ता सर, माझे अधिकारी आणि आमची टीम, म्हणजे आम्ही जे समाजातील खरंच समाजसेवक जे समाजसेवा करतात त्या समाजसेवकाचे कौतुकाची थाप म्हणून हे प्रशस्तीपत्र किंवा हे पत्रक देण्यात येते की त्याला या समाजाची आपण सेवा करतोय आणि त्या सेवेचं एक आपण काहीतरी कुणीतरी आपल्यावर बघतंय, लक्ष देतोय, त्याचं प्रोत्साहन मिळावं म्हणून ह्या एक छोटासा कार्यक्रम आपण दर 15 दिवसाला किंवा 1 महिन्याला एक छोटासा कार्यक्रम घेतो. ज्या परिसरातील जे समाजसेवकाची खरीच आवड आहे. प्रत्येकजण समाजसेवा म्हणजे काय, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून इतरांची सेवा करणे. आता तुम्ही सगळे बसलेले याच्यापैकीच एक आहात की स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजाची, आपण समाजाचं काहीतरी देणं आहे हे जाणून घेणारे व्यक्ती तुम्ही आहात आणि तुम्ही ते करताय. आणि हे तुम्ही करताय हे निदर्शनात आमच्या येते आणि आम्ही समाजापुढे मांडतो की ह्याचं कारण फक्त काय की तुम्हाला एक प्रोत्साहन मिळावं, कौतुक मिळावं हा उद्देश आहे. आणि तुमच्याबरोबर इतर कोण समाजसेवा करतील म्हणजे म्हणतो ना, एकाने पुरुषाला मदत केली तर पुढचा दुसऱ्याला करतो, दुसऱ्याला. समाजामध्ये सर्व राज्य यावं, चांगलं राज्य यावं यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. प्रत्येक जण आता सध्याचं कलियुग म्हणतो, माणूस माणसाचाच विरोधात झालेला आहे. पण तुमच्यासारखे समाजसेवक असल्यामुळे त्या प्रभावाला तिथं आळा बसलेला आहे, चुकीच्या प्रभावाला. चांगलं जे म्हणतो ना देवाचं कार्य करताय ते तुम्ही केलं. अशामुळे सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि थोड्या वेळात आपण हा कार्यक्रम तुमचा जो कार्यालय आहे त्याचं बक्षीस म्हणून हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असं जाहीर करतो. आणि माझे 2 सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी आधी थोडक्यात ओळख करून देतो माझ्या संस्थेची. माझं नाव कांताभाऊ राठोड, शेफ फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याचा संस्थापक अध्यक्ष आहे. तसाच पोलीस तपास क्राईमचा रिपोर्टर आहे, पत्रकार आहे. त्याचप्रमाणे युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश सहसचिव म्हणून काम करतो. तर आपली एक संकल्पना आपण केलेली होती की आपल्या फाउंडेशन मार्फत वृद्धाश्रम असतील, अनाथ आश्रम असतील किंवा पर्यावरण विषयक असतील या क्षेत्रासाठी आपण काम करतो. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातून म्हणा किंवा आरोग्य क्षेत्रातून म्हणा या सगळ्या क्षेत्रातील ज्या लोकांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे त्या लोकांना काय ना तरी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्यांचे शाबासकी म्हणून आपल्या फाउंडेशन मार्फत आपण त्यांना काही सन्मानपत्र वितरण करतोय की जेणेकरून त्यांनी पण समाजामध्ये जे काम करत असतात त्यांनाही प्रोत्साहन मिळावं आणि ते त्याचबरोबर दुसऱ्याही माणसाला माहीत पडावं की बाबा खरंच कोणा कोणतरी काहीतरी काम करतायत ते आपणही त्यांच्या पद्धतीने काम करावं आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्या पद्धतीने प्रत्येक माणसानं काही ना काहीतरी काम केलं पाहिजे. त्यासाठी आपण काय आरोग्य डिपार्टमेंटचे असतील, काय सफाई कामगार असतील, काय पोलीस डिपार्टमेंटचे असतील, काय आमचे पत्रकार बांधव असतील, काय ताईंच्यासारखे जे अनाथ आश्रम चालवतात. 20-25 वर्ष झालं ताईंनी सांगितलं की आम्ही आश्रम चालवतोय पण आम्हाला अजून कुठून मदत मिळाली नाही. या सर्व कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश जातोय की बाबा समाजकार्य आणि लोकांचं आपण काहीतरी देणं लागते. प्रत्येकानं काही ना काहीतरी मदत केली पाहिजे एकमेकाला, तरच आपण पुढं जाणार आहे. एकट्या माणसाच्या हातनं काही होणार नाही. त्यासाठी सर्व आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आमच्या फाउंडेशनतर्फे आणि सर्वांनी असंच काम करावं ही माझी करू शकतो. माझी वसंतमध्ये जवळजवळ 40 वर्ष नायक प्रश्न म्हणून जेव्हा काम करून त्यावेळेला सुखवता रेवडी म्हणून एक आमच्याकडे तालुका आहे, शिकाय तालुका आहे आणि शेगाव आहे. त्या गावात त्या तालुक्यामध्ये मुख्य लोकांनाच फक्त संजय गांधीची पेन्शन होता. विजय शहरामध्ये एक देश आहे,
त्यांची बायको चक्रचिन्हामध्ये असंच आपल्यासारखं फाउंडेशन बँक सगळे सामाजिक कार्य ते करतात. त्यावेळेला 2012ला पुष्कळ पडलं, जनावरांच्या छावण्या होत्या. प्रत्येक गावामध्ये त्याच्या छावण्या वगैरे केल्या. 200-300 असे जनावर गाई मुस्लिम बैल सगळे माळावरती असे त्यांना ते राहोट्या टाकले होते, ते जनावर बांधायचे. त्यांचं कुटुंबातलं एक माणूस तिथं राहायचं आणि त्यांना मोफत चारा पाणी सगळं ते शेणासाठी पुरवते. ते सरकारकडून त्यांना नंतर अनुदान मंजूर झालं. तर अनुदान मंजूर झालं की तिथं नियमानुसार कारवाई रजिस्टर ठेवणं, चेकअप करणे, व्हिजिट देणे, ते सगळं त्या तालुक्यात माझं ऑफिस काम करून ती दुपारनंतर निघाल नंतर वैकार असतं दुपारनंतर निघाल. आर्थिक समज काय होतं, आपलं पैशाची एखादी गाडी करायची, चेक करायची. चेक करत असताना काही काही आता राजकीय लोक असतात स्वार्थ होतं. ते काय करायचे, 100 जनावर असतील तर दाखवायचे 130 जनावर, एका जनावर 15 किलोचा चारा मिळायचा, शासनाला अनुदान मिळायचं. काय करायची, 15 किलो वजन करायचं, ठीक म्हणतायचं. ऊस असेल, कडबा असेल, किंवा 10 किलोचे. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.